गोपालकाला अर्थात दहीहंडी उत्सव मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। इतिहासात पहिल्यांदाच 2 दहीहंडी पथकांनी 10 थर लावत नवीन विक्रम देखील रचला। एकीकडे उत्साह असताना दुसरीकडे मात्र 210 गोविंदा जखमी झाल्याचं समोर आलंय। दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी मुंबई आणि महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मुंबईतील विविध मंडळांमध्ये गोविंदांनी थरावर थर रचत हंडी फोडली। सर्वत्र उत्साहात हा दहीहंडी सोहळा पार पडला। असं असलं तरी मुंबईतील शासकीय आणि बीएमसीच्या रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्सवादरम्यान उंचावरनं पडून 210 गोविंदा जखमी झालेत। कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती गोविंदा दाखल झालेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मुंबई शहरातील हॉस्पिटल्समध्ये 91 गोविंदा दाखल झाले होते। त्यातील 60 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 31 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले। पूर्व भागामधील रुग्णालयांमध्ये 45 जखमी गोविंदा दाखल झाले होते। त्यांच्यातील 5 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 40 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। पश्चिम भागामधील रुग्णालयांमध्ये 74 जखमी गोविंदा दाखल झाले। त्यातील 4 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 70 जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आलंय। दहीहंडीमध्ये एकूण 210 गोविंदा जखमी झाले। त्यातील 68 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 142 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय। दरम्यान पुण्यात सुवर्णयुग मंडळाच्या दहीहंडीमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती देखील निर्माण झाली होती।